श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। आज आम्ही निघालो आहोत स्वामींच्या दर्शनाला पळसदरीला। तर आम्ही बाईकवरून चाललो आहे, तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण कळेल आम्ही कसे गेलो ते। तर आता वाजलेले आहेत 9:15 आणि आता आम्ही निघालेलो आहोत स्वामींच्या मठात पळसदरीला। तर आता इथे आम्ही दादरला पोहोचलेलो आहोत। दादरला अगदी थोडीशी ट्रॅफिक मिळाली आणि लेफ्ट हँड साईडने थोडी रस्ता काढत आम्ही आता निघालेलो आहोत पळसदरीला स्वामींना भेटण्यासाठी। तर चला तुम्ही पण आमच्यासोबत प्रवास करूया आपण बाईकवरून। आता आपण आलेलो दादर टीटीला आणि त्याच्यानंतर सरळ आपल्याला जायचं आहे। तर आता आम्ही थोड्याच वेळात बघू शकता तुम्ही आमचा प्रवास कसा चाललेला आहे बघा। आता आम्ही पोचलेलो, तो वाशी टोल नाका आहे ना, त्याच्याच बाजूला तिथे ना नारळ पाणीवाला होता, म्हणजे तिथून असं मस्त असं एक नारळ पाणी घेतला, जरा थंड चिल होऊया म्हणून थोडं सकाळ नारळ पाणी घेतलं आम्ही। आणि आता परत पुन्हा आम्ही प्रवासाला निघालेलो आहोत। आता आपण पोहोचलो बेलापूर इथे, हे बघा पाहू शकता तुम्ही, रस्ता असं छान आहे, मोकळा आहे, ट्रॅफिक अजिबात नाही आहे। त्यानंतर हा आहे आपला एक्सप्रेस हायवे, म्हणजे पुणे एक्सप्रेस हायवे। तर आम्ही आपला लेफ्टमधून चाललेलो आहोत, कळंबोळीचा छोटा हा रोड आहे छोटा, तिथून आम्ही चालेल, कारण रोडचं तिथे काम चालू होतं ना, म्हणून मग ह्या रोडनी मोकळं होतं, मग आम्ही सरळ गेलो। इथे आता आलेलो पनवेलला पंचमुखी हनुमंताचं देऊळ आहे, बजरंगबली हनुमान की जय, आणि दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालेलो सरळ। आता आम्ही इथे छोटीशी आपला भुकेसाठी झक्कास मिसळवाल्याकडे थांबलेलो आहोत, तिथे आम्ही आता मस्त अशी मिसळ खाणार। चला तुम्ही पण मिसळ खाऊया, आपण एन्जॉय करूया छान असा। आम्ही एक मिसळ घेतली, स्पेशल मिसळ थाली, हे बघा भारी आहे ना, एकदम भरपूर अशी भरकच अशी मिसळ थाली आहे छान असं। आणि मी घेतलेला आहे वडापाव, कारण मला एवढी मिसळ संपणार नाही म्हणून मी वडापाव। ते मस्त पेटपूजा करून आम्ही परत निघालो पुढच्या प्रवासाला। तर इथे कर्जत फाटा आहे, हा बघा, हा सरळ रोड गेलाय, तो खोपोलीला गेलाय, आणि मग लेफ्ट साईडनी म्हणजे डाव्या हाताने आपल्याला सरळ असं जायचं आहे। श्री स्वामी समर्थ। इथे आता फिल्म वर्ल्ड लागलेला आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला असं जायचं आहे, हे बघा, इकडे पिक्चरच्या शूटिंग वगैरे होतात, ते तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती असेल, पण मी आपल्याशी बोलते। श्री स्वामी समर्थ। आपण आता बाईकवरून मस्त असा आपला प्रवास छान होत आहे, हे बघा पाहू शकता। आणि इथे नमस्ते कर्जत असा रिसॉर्ट लागेल तुम्हाला, त्याच्यानंतर रिसॉर्ट म्हणजे हॉटेल आहे, तिथून आपल्याला राईड घ्यायचं आहे आणि इथून 5 किलोमीटर आहे पळसदरी, पुण्यनगरी आपली पळसदरी। तर आता सरळ आपल्याला इथून जायचं आहे, हे बघा, असे मस्त अशा डोंगर रांगा आहेत दोन्ही बाजूला, तिथून आपण रस्ता आहे मधून। तर आता आपण चाललेलो आहोत पुण्यनगरी पळसदरी येथे। श्री स्वामी समर्थ। आपण पुण्यनगरी पळसदरीमध्ये आपण आलेलो आहोत। हे पळसदरी गाव आहे पुण्यनगरी, इथे पार्किंग आहे, गाडी पार्क आपण करू शकतो। इथे कमानी आहे, त्या कमानीतून आपल्याला अगदी समोरच जायचं आहे आणि समोरच आहे स्वामींचं मठ, हे बघा, इथे आपल्याला सरळ जायचं आहे। इथून आपण सरळ गेलो, सरळ असं यायचं। इथे दिसते ना समोर आपल्याला स्वामींचं मठ दिसत आहे आपल्याला, हे बघा। तर आपण फायनली पोहोचलो आहोत श्री स्वामी समर्थ मठाजवळ पळसदरी इथे आपण बघू शकतो श्री क्षेत्र पुण्यनगरी पळसदरी, अक्कलकोट, श्री स्वामी समर्थ मठ, तालुका कर्जत, जिल्हा रायगड, आणि दोन्ही बाजूला एकदम असा ओपन स्पेस आहे। इथे पार्किंगची सुविधा पण दिलेली आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर अगदी आपण बाजूला पार्क करू शकतो। मठाच्या अगदी बाजूला तिकडे ना पाहू शकता खायची पण सोय आहे, श्री स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर आहे। इथे बाजूला चप्पल स्टँड आहे, तिथे चप्पल काढली आणि मग आम्ही आतमध्ये निघालेलो आहोत। हे बघा इकडे आतमध्ये चाललं, इथे एक ताई आहे, तिथे ती कमळ घेऊन बसलेली आहे, 10 रुपयाला एक कमळ आहे, तर तिच्याकडून तुम्ही कमळ घेऊ शकता। कृपया हाफ कपडे घालून येऊ नये, तर सगळ्यांनी येताना आपले पारंपरिक वेशातच आलेलं ते चांगलं।
इकडे आरती चालू आहे. आम्ही पटापट हातपाय धुतले आणि लगेचच आम्ही आरतीला गेलो. इथे नळ आहे, तिथे नळामध्ये आपण हातपाय धुवू शकतो. म्हणजे पायावर पाणी घ्यायचं, डोक्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं. श्री स्वामी समर्थ. हे गुरुकक्ष आहे. मठाधिपती दरेकर आहेत. प्रथम गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि आता स्वामींच्या दर्शनाला आपण जात आहोत. सुंदर असं कोरीव काम तुम्ही बघू शकता. गाभाऱ्याला अप्रतिम असं नक्षीकाम दिलेलं आहे. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. स्वामींचं अतिशय सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन मी प्रदक्षिणा करीत आहे. खूप छान वाटते. स्वामींचा गाभारा आपल्याला अक्कलकोटच्या गाभाऱ्याची आठवण करून देतो. श्री स्वामी समर्थ.
या मठात स्वामींनी 22 दिवस वास्तव्य केले आहे आणि या मठाचं कामसुद्धा 22 दिवसातच पूर्ण करण्यात आलेलं आहे. गाभाऱ्याच्या बाजूला स्वामींचं शेजघर पण आहे. इथे स्वामींचा फोटो आहे, सुंदर अशी प्रतिमा आहे आणि पादुका देखील आहेत. असे म्हणतात या ठिकाणी मनापासून श्रद्धेने स्वामींजवळ व्यक्त केलेली प्रार्थना स्वामी नक्कीच ऐकतात आणि भक्तांना चांगलाच अनुभव येतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं दर्शन घेतलं आणि इथे समोर आम्ही बसलेलो आहोत. इथे बैठक मांडलेली आहे, तिथे आपण बसू शकतो, नामजप करू शकतो, स्वामींजवळ आपल्या भावना व्यक्त करू शकतो. श्री स्वामी समर्थ. आणि नंतर बाहेर पडल्यानंतर श्रींची मस्त अशी उत्सव मूर्ती आहे, तिथे देखील आम्ही प्रदक्षिणा घातल्या. इथे औदुंबराचं छान असं झाड आहे, हे बघा तुम्ही पाहू शकता. इथे 11 प्रदक्षिणा घालायची असते, तर तुम्ही इथे 11 प्रदक्षिणा घातलात तर खूपच उत्तम होईल. औदुंबराचं झाड आहे आणि श्रींची उत्सव मूर्ती अतिशय सुंदर अशी आहे. अगदी मन प्रसन्न होऊन जातं. श्री स्वामी समर्थ. इथे रेल्वेचं टाईम टेबल आहे, म्हणजे कर्जतपासून पळसदरीला येणारे खोपोलीचे टाईम टेबल आणि CSMTवरून येणाऱ्या आपल्याकडून जाणाऱ्या गाड्या, म्हणजे मुंबईवरून जाणाऱ्या गाड्या आणि येणाऱ्या गाड्यांचा टाईम टेबल इथे दिलेला आहे. तर इथे स्टॉल आहे, ते स्टॉलवर तुम्ही सगळं काही घेऊ शकता. नारळ वगैरे आहे, फुलं आहेत आणि 10 रुपयापासून छोटे हार देखील आहे. सगळं तुम्हाला इथे मिळून जाईल. दर गुरुवारी पालखी निघते. रात्री 9 वाजता महाप्रसाद असतो, दुपारी 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत. गुरुवार, शनिवार, रविवार आणि पौर्णिमेच्या दिवशी असतो महाप्रसाद. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं छान असं दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही निघलेलो आहोत आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. समोर पाहू शकता पळसदरी धरण आहे, ते दिसतोय आपल्याला. आणि वाटेत आम्हाला भाजीवाली ताई दिसली, जेवण आम्ही भाजी घेतोय आता. 50ला 2 आणि भेंडी 20 रुपये पाव किलो. आणि हे काकडी 50ला किलो, 50 रुपये किलो. किती देऊ? दे 1 किलो. 1 किलो देऊ मग 50 रुपये किलो ना. हा मध्ये शेजाऱ्याने देऊ. चांगले चांगलाच आहे भाऊ. काकडी